नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं माझी रोजची बेसिक जी कामं आहेत ना तशी म्हणजे सहसा सगळीच आवरले, थोडीशीच बाकी आहे। तरीसुद्धा मी आज अशी कामं दाखवणार आहे ना जी अगोदर आपण ठरवलेली नसतात, पण ती करायची असतात आणि ती केलेली दिसून येत नाही, पण आपला वेळ पण जातो। तर इथं माझी आमटी फक्त करायची बाकी होती, म्हणून जगदाळ्याच्या शेंगा थोड्या शिल्लक राहिलेल्या, परवा थोड्या केलेल्या, थोड्या होत्या त्या आता सगळ्याच दाणे काढले आणि त्यात वांगं घालून कणी आता फोडणीला देणार आहे। वांग्याशिवाय कणी जगदाळ्याची आमटी म्हणा किंवा वरण्याची आमटी म्हणा चवीला येत नाही, त्यामुळे दाणं वांगं असं मिक्सच करायचं आणि वांगं जास्त शिजवायचं। म्हणजे आता फोडणीला टाकल्यानंतर पाणी जास्त घालायचं, म्हणजे वांगं असं गीर शिजलं कणी आमटीला चव येते आणि ही आमटी ताज्यापेक्षा शिळीत छान लागते। कालपासून थोडंसं गारवा जाणवायला लागलाय की नाही, म्हणजे थंडी चालू झाल्यासारखी वाटते, तर मला लगेच की नाही शिंका यायला चालू झालं। हां काय नाही ठेवलंच ते का? हां होय, तिथं हे कुत्री हे करतील, वडून येतील का वाटारे? नाही, आमची फोडणीला टाकल्या, जरा ज्वारीचं दळप करायचं, ज्वारी जरा उन्हात ठेवतो। आवरलं तुमचा? नाही होतायला काल काल तर हाक मारत होता तुमचा, म्हणजे आवाज येणं सांगितलं, टीव्ही बाहेर चालू होती की मग म्हटलं तिथं ठेव, बघितलं की मी सांगते। तर इथं काल तनूला सुट्टी होती, त्यामुळे थोडासा किराणा पण संपलेला। किराणा म्हणजे मला छोले आणायचे होते, म्हणजे कधीतरी पालेभाजी वगैरे असं फळभाजी शिल्लक नसेल तर कणी छोले वगैरे बनवायला बरं पडते, त्यामुळे छोल्याचा मसाला, थोडंसं मिल मेकर पण आणून घेतलं। त्यानंतर साबण थोडेसे संपले होते भांडी घासायचे वगैरे, आणि हे कपड्यांचे साबण कधी मी छोटे छोटे आणायला सांगितले होते। 5 रुपयाला ते वडी भेटते की नाही, 5 रुपयाला का 7 रुपयाला आता झाले होते, तर ते बरं पडतं। कसं पाणी जरी ओलसर राहिलं की नाही असं मोठं आणलं तर ते विरघळूनच जातोय, त्यामुळे ते छोटं छोटं बरं पडते, पण ते भेटायला नाही आवडतं, मोठेच आणले ते ना। त्यानंतर इथं मला भीमसेनच कापूर पाहिजे होता, कारण भीमसेन कापूर कधी पण ओरिजिनल आहे, बिना केमिकलचा असतो आणि चांगला असतो वापरायला, त्यासाठी तर तो आणला होता। थोडंसं ते सगळं भरून ठेवलं। त्यानंतर ज्वारी मी उन्हामध्ये ठेवलेले, म्हणजे थोडंसं जरासं टप पण वाळायचा बाकी होता, आणि म्हटलं बाकीची माझी अजून कामं पण आवरायचे, तर दुपारनंतर मी ते ज्वारीचा दळप करेन। तर इथं मी आता कणी थोडंसं म्हटलं की केस पण सकाळपासून विंचरायला नव्हते, सकाळी जे आंबाडावर बांधलेला होता तर तसाच होता। आमटी फोडणीला टाकल्यानंतर अजून पाणी पण यायचं बाकी होतं। काय झालं, पाणी परवा कसं एकदम थोडंसं आल्यासारखं झालं, तसं आत्ता पण आज पण झालं, आणि कळशी हंडा वगैरे सगळं ओतलं आणि ते पाणी गेलं। त्यामुळे आता पाणी इथंपर्यंत वाट बघत बसायला पाहिजे, कारण प्यायचं पाणी पण संपलेलं आहे। मशीनचं पाणीच मी आता जेवण करायलासाठी वापरलं होतं, म्हणजे आमटी फोडणीला टाकायसाठी। तर इथं हे तेल कणी बरं पडतं, म्हणजे आपण बघा, म्हणजे माणूस किती स्वार्थी असतं बघा। मी पहिलं असं तेल कसं पण म्हणजे घासत होते असं, आणि ज्या दिवसापासून मला असं रिझल्ट वाटायला लागले ना की बाबा ह्या तेलाचा मला उपयोग व्हायला लागला, केस गळती थोडीशी कमी व्हायला लागले। कारण आता तुम्ही बघितलं असेल, मी आंबाडा अगदी असं फिट्ट बांधला होता, तर तो काढताना पण बोमध्ये कणी त्या की 1-2-3च केस आले असतील, म्हणजे गुंतूर असं जास्त यायला पाहिजे होते ना, तर अजिबात तसं झालेलं नाही। म्हणजे मला तेलाचा कणी रिझल्ट यायला चालू झालेला आहे, आणि त्यापासून मी आता म्हटलं आज ठरवलं पूर्ण असं भांग भांग करून कणी हळूवार पद्धतीनं सगळ्या मुळाला तेल लावून घ्यायचं। म्हणजे आपण बघा, आपला फायदा असल्याशिवाय त्याला कणी जास्त वेळ देत नाही, कुठल्या पण कामाला किंवा कुठल्या पण वस्तूला त्या जास्त असं महत्त्व देत नाही। हे तेल किती दिवस मी मिक्स करून तसंच पडलं होतं, लावत कधीतरीच होती, असं सारखं सारखं लावत नव्हती। आणि ज्या दिवसापासून मी मनावर घेतलं ना की लावायचं, आणि ज्या दिवसापासून रिझल्ट यायला चालू झाला त्या दिवसापासून तर सारखंच मी हे तेल वापरते बघा। थोडंसं असं डार्क ब्राऊन कलर आहे, काळपट कलर, पण असू दे, पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे। त्यामुळे आज मी हे दिवसभर असं तेल लावून ठेवणार आहे। पण तेल लावलं, थोडासा मसाज केला, त्यानंतर आंबाडा बांधला, थोडा वेळ बसले, तोपर्यंत पाणी पण आलं। पाणी काय आज कपडे वगैरे धुवायचे नव्हते, कारण बारकीच कपडे आणि ती पण थोडीच आहेत, त्यामुळे मी उद्याच मशीन लावेन। आज फक्त प्यायचं पाणी भरायचं होतं,
त्यामुळे तेवढंच प्यायचं पाणी थोडंसं भरलं. केसांना तेल लावताना तर माझ्या लक्षात नाही आलं, कारण मला सकाळपासून थोड्या अधूनमधून असे शिंका यायला चालू झालेले आहेत. माझी सर्दी कशी अशी बाहेर गळत नाही. जर सर्दी झाली ना तर मला भयानक असा त्रास होतो आहे. म्हणजे असं ते शिरा डोळ्यांच्या खाली किंवा डोक्याच्या असं ते शिरामध्ये कधी असे सर्दी असं अडकल्यासारखं होतं आणि ती इतकं दुखतं आहे की मग त्याला असं सूज आल्यासारखे होते, डोळ्यातून पाणी यायला चालू होते, असे प्रकार होतात. आणि माझ्या ते मी आज तेल लावायला नको पाहिजे होतं थोडंसं, म्हणजे उद्या परवा 2 दिवसांना लावायला पाहिजे होतं, पण ते माझं लावल्यानंतर लक्षात आलं. तर इथं तेल लावल्यानंतर पाणी भरलं. त्यानंतर इथे ह्या कुंड्या मला थोड्याशा उन्हामध्ये ठेवायच्या होत्या. तर त्या बाहेर काढताना हे बघा तिथं मनी प्लॅन्टचा वेल गेलेला आहे का नाही, तर त्याचं मूळ कधी त्या छोट्या कुंडीमध्ये जाऊन कधी त्याला पण असं छोटं छोटं मूळ आले ते बघा. आणि मला माहीतच नव्हतं, मी काय अडकले दोरी असं म्हणून बघत होते. तर नंतर माझ्या लक्षात आलं ते मनी प्लॅन्टचं मूळ अडकले. तर म्हटलं आता ते वाया नको घालवायला, म्हणून मी म्हटलं आता माझ्याकडे असं छोटी कुंडी नाही आहे, छोटीशी अशी बादली होती, त्याला मी होल मारून ठेवलं होतं. तर म्हटलं इथं आता माझ्याकडे माती पण आहे, तर ती आता घालूया आणि ते मूळ कणी मनी प्लॅन्टचं त्या बादलीत घालून ठेवूया. म्हणजे जर त्याला आलं तर आलं आतल्या बाजूनं. पण एवढं मला भारी वाटलं होतं का नाही त्याला ते मुळं असे छोटे छोटे सुटलेले बघून. कारण मी हे मनी प्लॅन्ट लावायच्या अगोदर बऱ्याच वेळा मनी प्लॅन्ट असं लावून बघितलं होतं, ते जगायचंच नाही, म्हणजे त्याचं वाढ व्हायची नाही, छोटीशी वाढ व्हायचं आणि मरून जायचं. पण हे जे मनी प्लॅन्ट आणून लावलेलं आहे की नाही हे आता बहरलेलं पण आहे, खालून पण असं भिंतीनं चिकटत आलेलं आहे आणि हे असं जागी जागी पण मुळं सुटायला चालू झालेलं आहे. त्यामुळे मला एवढं भारी वाटत होतं. माती काढायला मला बराच वेळ गेला, कारण पाऊस पडल्यामुळं माती अशी चिकटून राहिली होती. पण म्हटलं असू द्या. आणि हे अचानक काम होतं, हे का माझं प्लॅन नव्हता की हे काम करायचं, अचानकच काम मला हे जास्तीचं लागलं होतं. पण माझ्या हे आवडीचं काम होतं, त्यामुळे मला वेळ जरी गेला तरी मला असं काहीच वाटलं नव्हतं. तर ती बादली मी कोपऱ्यातच ठेवली. आता ते दिसायला थोडंसं बेकार दिसेल, पण असू दे, ते झाड तरी जगेल ना. तर ते मूळ सुटलेलं पण मी त्यात घातलं आणि ती बाकीची जरा मुळं होती ना तसं मी गोल राऊंडला फिरवून कधी त्या मातीमध्येच रोवलं. कारण मी ते खालच्या बादलीमध्ये पण कधी थोडंसं असं विरळ दिसत होतं, त्यावेळी मी ते मोठा असा वेल वाढल्यानंतर ना गोल असं गुंडाळून परत मी त्या मातीमध्ये घातल्यामुळे कधी ते इतकं त्याला फुटून आलं होतं, त्यामुळेच ते असं मोठं झालं आहे. म्हणून म्हटलं इथं पण आता मुळं आहे तर ह्याला पण मी तसंच करेन, म्हणजे असं गुजबूर मनी प्लॅन्टचा आतून थोडंसं वेल येते का बघूया. त्याला लगेचच थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते थोडंसं मला कधी हे ना ऊन लावायचं होतं ह्या आतल्या कुंड्यांना, म्हणजे ह्या झाडांना. हे बघा हे 350 रुपयाला मला शोचं मिळालं होतं. पण ह्याला माती नाही चालत, त्याला ते कोकोपीट असते ना ते चालते आणि मला ते आता थोडंसं मोठ्या कुंडीमध्ये भरायचं आहे. पण आमच्याकडे ना ते कोकोपीटच मला मिळणं झालं आहे. त्यामुळे ताईनं जर तुम्हाला माहीत असेल ना कुठं मिळते तर ते सांगा, आणि ऑनलाईन मिळत असेल तर स्वस्त म्हणजे कमी किमतीत जिथे भेटते ना ते सांगा, कारण मला ह्याच्यासाठी जास्त पैसे घालायचे नाही आहेत. चला तर ताईंनी ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते.